विकी रोगे पहिलं षटक हे पॉवर प्लेचं आणि पॉवर प्लेचं षटक हाताळताना दिसतोय तो म्हणजे आपल्याला विकी रोगे. एक उंचखुरा असा वेगवान गोलंदाज तारकर्ली संघाच्या बाजूने तर सलामीची जोडी मैदानात पाहायला मिळते. नेहाल घाटवळ आणि त्याला नॉन स्ट्राईक एंडला साथ देतोय लक्ष्मण मोंडकर. फायनलच्या सामन्यातील पहिला चेंडू उडवलाय. चेंडू जातोय आउट ऑफ पार. षटकार खणखणी देतोय नेहालच्या बॅट मधून पहिला षटकार. विकी रोगे वरती हल्ला चढवतोय तो म्हणजे नेहाल घाटवळ. विकी रोगे विकीवरती पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवतोय आणि पहिला चेंडू जातोय षटकारासाठी. षटकाराच्या साह्याने नेहाल घाटवळ आपलं खातं गोलतोय. संघाला 6 धाव मिळवून देतोय. बिनबाद 600 धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. अंतिम सामन्यामध्ये श्री महापुरुष देवबाग संघाचे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल विकी रोगे, त्याच्या समोर नेहाल घाटवळ. पहिला चेंडू आउट ऑफ पार केला होता तो नेहाल घाटवळ. हा सुद्धा सूर एक चेंडू वेगवान चेंडू. पंचांकडे दाद मागतायत पंच. दोन्ही समांतर करून वाईडची गुण करतायत. अवंतरच्या धावेने संघाच्या खात्यात भर पडते. संघ पोहोचतोय 7 वरती. बिनबाद 7 अशी धावसंख्या. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना श्री महापुरुष देवबाग संघ. विकी रोगे याचा पुढील चेंडू. हा सुद्धा आखूड पद्धतीचा चेंडू. इथं मात्र कुठेतरी बॅटची कडा घेऊन चेंडू विसाळतोय विकेट किपरच्या हातात. पहिला गडी घरात होतोय तो म्हणजे श्री महापुरुष देवबाग संघाचा नेहाल घाटवळ. मोठा मासा गळाला लावतोय तो विकी रोगे. सुकृत वन डाऊन साठी येतोय एक अष्टपैलू खेळाडू उमेश शेरागे, ज्याने बऱ्याच टुर्नामेंट गाजवल्या. तोच उमेश आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. 3ऱ्या क्रमांकासाठी नेहाल घाटवळ एका षटकारासह 6 या धावसंख्येवर झेल बांधून तंबूमध्ये परतला. स्वस्तात परतलाय तो नेहाल घाटवळ. तर त्याची जागा घेण्यासाठी नवोदित फलंदाज आपल्याला मैदानावर ते पाहायला मिळतोय उमेश शेरागे. अंतिम सामना होतोय तो म्हणजे महाराजा तारकर्ली विरुद्ध श्री महापुरुष देवबाग. दोन्ही संघ हे मालवण तालुक्यातील आमने सामने आपल्याला पाहायला मिळतात. अंतिम लढतीमध्ये नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पहिल्या चेंडूवरती विकी रोगेला षटकार ठोकून आपली आक्रमकता सिद्ध केली होती ती नेहाल घाटवळ याने. मात्र तोच तू शेर तर मी 1.25 शेर असं दाखवत विकी रोगेने सुद्धा माघारी परतावं लागलं होतं ते नेहाल घाटवळ याला. कमबॅक करतोय विकी रोगे. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. आगोकी गोलंदाजी पाहायला मिळते. पुढील चेंडू असेल विकी रोगेचा. सूर एक फटका येतोय. पॉइंटच्या डोक्यावरून जातोय चेंडू. चेंडू जातोय आउट ऑफ पार. चौकार. या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोचते 11 वरती. एक गडी बाद 11 नेल्सन फिगर पाहायला मिळते आपल्याला स्कोर बुक वरती. बॉलर विकी रोगे. विकी गोलंदाजी एंडवर आपल्याला पाहायला मिळतो. तर त्याच्या समोर एक अष्टपैलू खेळाडू उमेश शेरागे. याच्याकडे अनुभव. चेंडू जातोय निर्धाव. एक गडी बाद 11 धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे महाराजा तारकर्ली विरुद्ध श्री महापुरुष देवबाग. दोन्ही संघ हे मालवण तालुक्यातील आमने सामने आपल्याला पाहायला मिळतात. विकी रोगे याचा पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसतोय. आता तो मेडन गेलो. एका षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 11 अशी धावसंख्या धावफलकावर दिसते. ती म्हणजे नाणेफेक जिंकल्यानंतर
तेजस तेजस बरोबर महापुरुष देवबाग संघाच्या वतीनं दुसरं मर्यादित कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतोय तेजस सादिये तर त्याच्या समोर लक्ष्मण मोंडकर. तेजस सादिये गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. दुसरं षटक हे प्रगतीपथावर. सलामीवीर लक्ष्मण अजूनही क्रीजवरती सुरक्षित. एका गाड्याच्या मोबदल्यात श्री सांघिक 11 अशी धावसंख्या धावफलकावर दिसते ती श्री महापुरुष देवबाग संघाचे. सुरेख फटका येतोय लक्ष्मणच्या बॅटमधून. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय कुणाल केळुसकर. कुठल्याही प्रकारची चूक न करता चेंडू अचूक उचलला जातोय. फेकी येईपर्यंत एक धाव निश्चित पूर्ण केली जाते. स्ट्राईक एंडच्या दिशेने दिसतोय तो आपल्याला उमेश शेरागे याच्या बॅटमधून निश्चित षटकार चौकारांची आतषबाजी नक्कीच प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. सुरेख फटका येतोय उमेशच्या बॅटमधून. दुसरी धाव घेण्याचा असेल प्रयत्न परंतु लक्ष्मण नकार देतोय. एका धावर दोन्ही फलंदाज समाधान मानतायत. एका धावून संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय 13 वरती. एक गडी बाद 13 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना श्री महापुरुष देवबाग संघ. दुसरा षटक हाताळताना दिसतोय तेजस सादिये. सुरेख फटका येतोय लक्ष्मणच्या बॅटमधून. एकच धाव घेत आहेत दोन्ही फलंदाज. एका धावने संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय 14 वरती. एक गडी बाद 14 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ते महापुरुष देवबाग संघाचे. उमेश शेरागे स्ट्राईक एंडच्या दिशेने दिसतोय आपल्याला. तर गोलंदाजी एंडवर सज्ज होतोय तेजस सादिये. सुरेख चेंडू काही उमेशच्या बॅटच्या पट्ट्या देत नाही. परिणामी चेंडू जातोय निर्धाव. हर्षवर्धन यष्ट्यान मागे आपलं काम पूर्ण करतोय. चेंडू सुपूर्द केला जातोय तेजसकडे. तेजस पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. खेळण्यासाठी सज्ज असेल उमेश. अंतिम सामना पाहायला चालू आहे तो म्हणजे महाराजा तारकर्ली विरुद्ध श्री महापुरुष देवबाग संघ. दोन्ही मालवण तालुक्यातील संघ आमने सामने आपल्याला पाहायला मिळतात. हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू काय बॅटच्या पट्ट्या देत नाही. परिणामी चेंडू जातोय निर्धाव. हर्षवर्धन यष्ट्यान मागे आपलं काम पूर्ण करतोय. चेंडू सुपूर्द केला जातोय तेजसकडे. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येईल तो तेजस. तर त्याच्या समोर एक अनुभवी फलंदाज एक अष्टपैलू खेळाडू देवबाग संघाचा उमेश शेरागे. सुरेख फटका येतोय उमेशच्या बॅटमधून. निश्चितच चेंडू पायचाय सीमारेषेबाहेर ट्रॅव्हल करतोय चौकारासाठी. या 4 धावांनी निश्चितच धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते 18 वरती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या पाहायला मिळते ती एक गडी बाद 18. लक्ष्मण मोंडकर आपल्याला आता स्ट्राईकवरती दिसेल. स्वतः संघाचा संघनायक गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय हर्षवर्धन रोगे. संघाच्या वतीनं तिसरं मर्यादित कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतोय तो हर्षवर्धन. तर त्याच्या समोर सलामीवीर लक्ष्मण मोंडकर. लक्ष्मण हर्षवर्धन होय. हर्षवर्धनचा पहिला चेंडू लेग साइडच्या दिशेने हुक केला आहे. 2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली जात आहेत. पंचांचा इशारा येतोय चौकाराचा. म्हणजे या 4 धावा जमा केल्या जातात. लक्ष्मणच्या खात्यात सांघिक धाव संख्या होते ते म्हणजे 22. एक गडी बाद 22 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते.
हर्षवर्धन तू लक्ष्मणाचं समीकरण आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहे. अंतिम सामना हा दोन्ही संघामध्ये झुजतोय. इथं मात्र बॅटचे कडा घेऊन चेंडू विसावतोय तेजस सादियेच्या हातामध्ये. कोणत्याही प्रकारची चूक न करता अचूक ओंजळीमध्ये झेल टिपला जातोय. संघाला बसतोय दुसरा धक्का लक्ष्मणच्या रूपात. नेल्सन फिगर पाहायला मिळते. 22 धावा 2 विकेट आणि 2.2. आता मात्र प्रथमेश राऊळ आपल्याला मैदानाच्या दिशेने जाताना पाहायला मिळतो. याच्या बॅटमधून निश्चित षटकार चौकाराशी आतषबाजी नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल असा प्रथमेश राऊळ आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. 4थ्या क्रमांकासाठी जातोय प्रथमेश. प्रथमेश राऊळ प्रथमेश तिसरं षटक हे प्रगतीपथावर हर्षवर्धन रोगे स्वतः संघाचा संघनायक गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय. रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट अल्टीपल्टी शॉट निश्चितच चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमा रेषेबाहेर चौकारासाठी. रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट सुरेख फटका पाहायला मिळतोय. तो प्रथमेश राऊळच्या बॅटमधून पहिलाच खणखणीत चौकार टोकतोय आणि या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते 26 वरती. 2 गड्यांच्या मोबदल्यात 26 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना श्री महापुरुष देवबाग संघ गोलंदाजी एंडवर आपल्याला पाहायला मिळतो. हर्षवर्धन रोगे पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल, खेळण्यासाठी सज्ज असेल. प्रथमेश राऊळ हा सुद्धा हा चेंडू जातोय निर्धाव. हुक करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न राहतोय. चेंडू जातोय निर्धाव. तेजस यष्ट्यांमागे आपले काम पूर्ण करतोय. चेंडू सुपूर्द केला जातोय हर्षवर्धनकडे. हर्षवर्धन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल, खेळण्यासाठी सज्ज असेल. प्रथमेश राऊळ सुरेख फलंदाजी पाहायला मिळते. सुरेख गोलंदाजी दोन्ही संघ हे तुल्यबळ. हा सुद्धा रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट. चेंडू जातोय आउट ऑफ पार. षटकार अल्टीपल्टी शॉट आणि या शॉट मधून येतोय षटकार. खणखणीत षटकार ठोकतोय तो प्रथमेश राऊळ. संघाची सांघिक धावसंख्या पोहोचते ती 32 वरती. 2 गड्यांच्या मोबदल्यात 32 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. ती नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना श्री महापुरुष देवबाग संघ. पुढील चेंडू असेल हर्षवर्धनचा, खेळण्यासाठी सज्ज. शाणे हा सुद्धा अल्टीपल्टी शॉट आणि या शॉट वर सुद्धा षटकार येतोय. ज्याप्रमाणे मी सांगितल्याप्रमाणे प्रथमेश राऊळ याच्या मनगटात ताकद आहे आणि नक्कीच थोडस महागडं षटक म्हणावं लागेल ते हर्षवर्धनचं. आणि या षटकामध्ये तब्बल 20 धावा वसूल केल्यात त्या प्रथमे हर्षवर्धन रोगेने 20 धावा दिल्यात या षटकामध्ये आणि धावसंख्या पोहोचते ती मात्र 38 ना. 2 गडी बाद 38. सुरेख फलंदाजी पाहायला मिळते प्रथमेश राऊळची. आता शेवटच्या हाणामारीचे 7 चेंडू आणि शेवटचं षटक घेऊन येतोय सुकृत जोशी. तर त्याच्या समोर असेल एक अनुभवी फलंदाज उमेश एरागी. दोन्ही संघ हे मालवण तालुक्यातील महाराजा तारकर्ली विरुद्ध श्री महापुरुष देवबाग. अंतिम मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 3 षटकामध्ये आपले 2 गडी गमावून 38 अशी धावसंख्या धावफलकावर उभी केली. 4थं षटक हे प्रगतीपथावर. सुंदर फटका येतोय. उमेशच्या बॅटमधून दुसरी धाव घेण्याचा असेल प्रयत्न, परंतु प्रथमेश राऊळ नकार देतोय. बंड्या मोणकर येतोय चेंडूवरती. एकच धाव ते फेके येईपर्यंत एक धाव निश्चित पूर्ण केली जाते. एका धावने संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय 39 वरती. 39 लॉस ऑफ 2 विकेट श्री महापुरुष देवबाग संघ. गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय सुकृत जोशी. तोच फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो प्रथमेश राऊळ. सुरेख फलंदाजी त्याच्या बॅट माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. हा सुद्धा रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट होता. अटेम्प्ट फसतोय. चेंडू जातोय निर्धाव. हर्षवर्धन यष्ट्यांमागे आपलं काम पूर्ण करतोय. चेंडू सुपूर्द केला जातोय सुकृतकडे. सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक करतोय
सुकृत हा सुद्धा एक अष्टपैलू खेळाडू महाराजा तारकर्ली संघाचा. सुकृत तो प्रथमेश असं समीकरण पाहायला मिळतंय. सुरेख फटका येतोय प्रथमेशच्या बॅट मधून, बंडा येतोय, एकच धाव होते, सुंदर फेकी होते, एकाच धावर दोन्ही फलंदाज समाधान मानतात प्रथमेश आणि उमेश. आता स्ट्राईक एंडच्या दिशेने आपल्याला दिसतोय तो उमेश हिरागे, तर गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय सुकृत जोशी. पुढील चेंडू हा सुद्धा सुरेख फटका येतोय आणि हा चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर, चौकार. उमेशच्या बॅट मधून येतोय खणखणीत चौकार. चौकाराच्या साहाय्याने धावसंख्येत भर पडते, धावसंख्या पोहोचते 44 वरती. दोन गड्यांच्या मोबदल्यात 44 अशी सांघिक धावसंख्या पाहायला मिळते. ती नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना श्री महापुरुष देवबाग संघ. चौथ्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि या 2 चेंडूवरती कितपत धावांचं योगदान देत आहेत प्रथमेश आणि उमेश शेरागी ते पाहायचंय. हा सुद्धा सुरेख फटका हलकेच ढकलला जातोय, पॉइंटच्या दिशेला जातोय चेंडू. एकच धाव घेत आहेत दोन्ही फलंदाज. एका धावाने संघ पुढे सरकला जातोय, संघ पोहोचतोय 45 वरती. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू असेल आणि समोर फलंदाज एक आक्रमक शैलीचा फलंदाज प्रथमेश राऊळ. सुरेख फलंदाजी त्याच्या मॅट बंधून आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली, असा प्रथमेश स्ट्रायगेंडला दिसतोय. हा सुद्धा हुक करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसतोय आणि इथं मात्र झेलबाद होतोय तो प्रथमेश राऊळ. म्हणजे संघाला बसतोय 3रा धक्का. 3 गड्या 4 षटकाच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद. शिवराज 44 ना 45 झाले ना 45 झाले. 24 चेंडू मध्ये तब्बल आपले 3 गडी गमावून 44 अशी धावसंख्या धावपलकर उभी केले आणि 45 ना रे 45 अशी धावसंख्या धावफलकावर उभी केली आणि 46 धावांचं उद्दिष्ट असेल ते महाराजा तारकर्ली संघासमोर. सुरेख फलंदाजी. चोवीस चेंडू 46 धावांचं उद्दिष्ट असेल ते महाराजा तारकर्ली संघासमोर. देवबाग संगम मैदानामध्ये दाखल झालाय. तारकर्ली संघाने आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायचे. चोवीस चेंडू 46 धावा. सलामीची जोडी मैदानात पाहायला मिळते ते म्हणजे सुकृत जोशी आणि कुणाल केळुसकर.
24 चेंडू 46 धावा. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर प्लेचं षटक घेऊन येईल तो म्हणजे नेहाल घाटवळ. संघाच्या वतीनं पहिलं मर्यादित कोट्यातील पहिलं षटक घेऊन येईल तो नेहाल. तर त्याच्या समोर असेल 46. सलग 3 षटकार जर या इनिंग मध्ये मारले तर MCC मोंडतर संघाकडून 500 रुपयांचं पारितोषिक. तारकर्ली संघाच्या खेळाडूंनी जर एका खेळाडूने जरी 3 षटकार खेचले तरी MCC मोंडतर संघाकडून 500 रुपयांचं पारितोषिक 3 षटकारांसाठी. आणि हॅट्रिक जर झाली तरी सुद्धा 500 रुपयांचं पारितोषिक. नेहाल घाटवळ याचा पहिला चेंडू फायनलच्या सामन्यामध्ये सुरेख फटका येतोय. चौकार चौकार. कोण तो हे बघ लागला का? कृपया संदीप पराडकर यांनी बघायचंय त्या खेळाडूला काही दुखापत झाली आहे का? असा नाही कोण आहे पण सुरेख फटका येतोय सुकृतच्या बॅट मधून. पहिला खणखणी देतोय चौकार आणि चौकाराच्या साहाय्याने खातं खोललं जात आहे ते महाराजा तारकर्ली संघाचं आणि आपलं सुद्धा खातं खोलतोय सुकृत जोशी. 46 धावांचा पाठलाग करताना महाराजा तारकर्ली संघ सलामीची जोडी आपल्याला मैदानात पाहायला मिळते. सुकृत आणि कुणाल नॉन स्ट्राईक एंडला त्याला साथ देतोय. पहिल्याच चेंडूवरती चौकार ठोकून आक्रमक इरादे पक्के करतोय तो सुकृत जोशी. दुसरा चेंडू असेल नेहालचा खेळण्यासाठी सज्ज. हा सुद्धा सुरेख फटका येतोय आणि हा चेंडू आउट ऑफ पार षटकार. खणखणी देतोय दुसरा षटकार. रुपेश किती मस्त गेम चाललाय बघ. धावांचा पाठलाग करतोय तो महाराजा तारकर्ली संघ आणि सुकृत जोशी अशी साजेशी खेळी करतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार मारतोय पॉईंटच्या डोक्यावरून त्याच दिशेने परत एक षटकार खेचतोय आणि आपल्या संघाला कसा विजयाच्या दिशेने नेताना दिसतोय सुकृत जोशी. बघूया आपला नेहाल घाटवळ आपल्या संघासाठी किती कामगिरी करू शकेल. बघू आता नेहालचा पुढील चेंडू असेल आणि सामना करेल तो सुकृत जोशी. म्हणजे सुकृत जोशी आपले आक्रमक इरादे नक्कीच दाखवताना दिसतोय. हा सुद्धा सुरेख झेल उडतोय. मात्र हा चेंडू जातोय निर्धाव. बॅटची कडा घेऊन चेंडू विकेट किपरच्या मागे जातोय. तिसरा चेंडू निर्धाव फेकण्यात यश मिळतंय ते नेहाल घाटवळला. दोन चेंडूंवरती पहिला चौकार, दुसरा षटकार आणि तिसरा चेंडू निर्धाव फेकतोय तो नेहाल घाटवळ. नेहाल घाटवळ आपल्याला पुन्हा एकदा गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय. तर सुकृत जोशी हा सुद्धा सुरेख फटका येतोय सुकृतच्या बॅट मधून. दोन क्षेत्ररक्षक जात आहेत. चेंडू दुसरी धाव घेण्याचा असेल प्रयत्न आणि दोन्ही धाव पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांनी संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय 12 वरती. बिनबाद 12 अशी सावध आणि दमदार सुरुवात म्हणावी लागेल. आपले आक्रमक इरादे सिद्ध करतोय तो म्हणजे सुकृत जोशी. 46 धावांचा पाठलाग. दोन्ही संघ हे मालवण तालुक्यातील महाराजा तारकर्ली विरुद्ध श्री महापुरुष देवबाग. सुकृत जोशी 3 चेंडू मध्ये 10 धावांशी खेळतोय. एक चौकार, एक षटकारांशी. पुढील चेंडू असेल नेहाल यांचा. आता मात्र थटवले चेंडू किती धावा मिळू शकतात
या धावेवरती पण 2 धावाचा प्रयत्न असेलच आणि 2 धावा पूर्ण करून कुठे मिसफिल्डिंग होते लक्ष्मण कडून आणि 2 धावा बहाल करतोय तो महाराज तारकर्ली या संघाला. 1400 धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. 1400 धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. श्रीरामांचा वनवास सुद्धा 14 वर्षांचा होता आणि धावसंख्या स्कोर बुक वरती आपल्याला पाहायला मिळते ती 14. बिनबाद 14. आक्रमक इरादे आपले सिद्ध करतोय तो म्हणजे सुकृत जोशी. गोलंदाजी एंडवर आपल्याला पाहायला मिळतोय. हा सुद्धा सुरेख फटका येतोय त्याच्या बॅट मधून. 2 क्षेत्ररक्षक येत आहेत आणि 1 बाउंड जातोय चौकार. सुकृतच्या बॅट मधून येतोय खणखणीत चौकार. या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते 18 वरती. बिनबाद 18 अशी सावध आणि दमदार सुरुवात म्हणावी लागेल. 46 धावांचा पटला करताना महाराजा तारकर्ली संघ. आता मात्र 18 चेंडूमध्ये 28 धावांची आवश्यकता असेल ते महाराजा तारकर्ली संघाला. आता 9.33 रन रेटने धावा कराव्या लागतील ते तारकर्ली या संघाला. आणि सुकृत खेळतोय वैयक्तिक 18 या धावसंख्येवर 6 चेंडूमध्ये 18 धावा करतोय. 300च्या स्ट्राईक रेटने खेळतोय तो सुकृत जोशी. उत्कृष्ट अशी बॅटिंग करताना दिसतोय सुकृत जोशी. कुठेतरी मिळाला या षटकामध्ये महाग ठरतोय. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या 18 देतोय. आता 18 चेंडू आणि 28 धावा. दुसरं षटक बघूया बहुमत संघाकडून कोण घेऊन येतो तो. रुपेश थँक्यू गुरु. प्रथमेश राऊळ गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय. नेहाल घाटवळने फर्स्ट टाइम एवढ्या धावा दिल्या होत्या. आतापर्यंत जो जेवढे सामने खेळलात त्याच्यामध्ये कमी रन दिले होते. मात्र या सामन्यात तो थोडासा महागडा ठरतोय आणि महागडा ठरलाय तो म्हणजे सुकृत जोशीने त्याच्यावर हल्ला चढवला. ज्या प्रकारची खेळी नेहाल घाटवळने केली होती त्याच प्रकारची खेळी प्रत्युत्तरला खेळताना आपल्याकडून सुकृत जोशीकडून पाहायला मिळाली. गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय. सुरेख फटका येतोय. कुणालच्या बॅट मधून हलकेच ढकलला जातोय चेंडू. 1 धाव घेतली जाते. कुणाल आपलं खातं खोलतोय. संघाला 1 धाव मिळवून देतोय. बिनबाद 19 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. दुसरं षटक हे प्रगती पथावर असताना 46 धावांचा पाठलाग करताना महाराजा तारकर्ली संघ. बघा आता आक्रमक झालाय तो सुकृत जोशी. त्याला साथ देतो तो कुणाल. 1 बॉलावरती 1 रन काढून स्ट्राईक देतोय सुकृतला आणि म्हणतो तू मार मी तुला स्ट्राईक देतो आणि तू काय स्कोर कर. अशी रणनीती असेल ती कुणाल्याची. बघूया पुढचा चेंडू. आता हलकासा चेंडू कट करण्यात नादात चेंडू निर्धाव जातोय. सुकृतला चेंडू समजत नाहीये आणि धावसंख्येत काही बदल. धावसंख्या होती 19. दुसरं षटक चालू असताना 19 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते ती प्रथमेश राऊळचे. पहिलं षटक थोडंसं महागडं ठरल्यानंतर कुठेतरी कमबॅक करताना दिसतोय तो प्रथमेश राऊळ. स्ट्रायगनच्या दिशेने पाहायला मिळतोय सुकृत जोशी. दुसरा चेंडू हा सुद्धा सुरेख चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून मारतोय चेंडू. निश्चितच चेंडू सीमा रेषेबाहेर ट्रॅव्हल करतोय. चौकारासाठी खणखणी देतोय चौकार. या चौकाराच्या साहाय्याने निश्चित धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते 23 वरती. बिनबाद 23. सावध आणि दमदार सुरुवात म्हणावी लागेल. 46 धावांचा पाठलाग करताना महाराजा तारकर्ली संघ आपले आक्रमक पवित्र सिद्ध करतोय तो म्हणजे सुकृत जोशी. सुरेख फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. प्रथमेश राऊळचे 2 निर्धाव चेंडू गेल्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती कुठेतरी आक्रमक सिद्ध करतोय तो सुकृत जोशी. सुरेख फलंदाजी पाहायला मिळते कुणाल आणि सुकृतच्या माध्यमातून. गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतो आपल्याला प्रथमेश राऊळ. एक वेगवान गोलंदाज देव संघाचा तर त्याच्या समोर एक अष्टपैलू खेळाडू महाराजा तारकर्ली संघाचा सुकृत जोशी. हा सुद्धा सुरेख फटका. फुलटॉच प्रकारचा चेंडू जातोय आउट ऑफ पार. षटकार खणखणीत येतोय सुकृतच्या बॅट मधून हा षटकार. पंच हात उंचावून षटकाराची खूण करतात. षटकाराच्या सहाय्याने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते 29 वरती. बघा कुणालने 1 चेंडू खेळला 1 धावा खेळल्याने सुकृतला म्हणतो तू मार आणि सुकृत त्याची मात्र जबाबदारी पार पाडतोय. सुकृत उत्कृष्ट फलंदाजी करतोय. 28 धावावर खेळतोय 9 चेंडू मध्ये 2 षटकाराची आणि 3 चौकाराची. पुढील चेंडू टाकेल तो प्रथमेश राऊळ. सुरेख चेंडू इथं मात्र कुठेतरी चकवा देतोय तो सुकृत जोशीला आणि सुरेख चेंडू पाहायला मिळतोय प्रथमेश राऊळचा. षटकार खेचल्यानंतर मात्र कुठेतरी कमबॅक करताना दिसतोय तो म्हणजे प्रथमेश राऊळ.
29 झाले 29 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. सांघिक धावसंख्या 29 बिनबाद. हा सुद्धा सुरेख फटका आणि हा सुद्धा बॅटच्या रडार मध्ये येतोय. चेंडू जातोय आउट ऑफ पार. षटकार सुकृतच्या बॅट मधून खणखणीत येतोय षटकार. मेगा फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे श्री महापुरुष देवबाग विरुद्ध महाराजा तारकर्ली. एका ओव्हर मध्ये लागोपाठ हवेत त्यांका. पहिल्या ओव्हर मध्ये सुद्धा 18 धावांची तुपानी खेळी आणि दुसऱ्या ओव्हर सुद्धा महागडा ठरलाय तो प्रथमेश राऊळ आणि 17 धाव देऊन गेलाय तो प्रथमेश राऊळ. 12 चेंडू आणि विजयाचं समीकरण फायनलच्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते 11 धावांचं. आणि गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय लक्ष्मण मोंडकर. आता काय लक्ष्मण मोंडकर आपल्या संघासाठी तारणहार ठरतोय काय तर पाहायचंय. परंतु सुकृत जोशीची आक्रमक खेळी अजूनही क्रीज वरती सुरक्षित आणि तो आपला आक्रमक इरादा पक्का करतोय. सुकृत जोशीची खेळ पाहायची असेल तर 11 चेंडू मध्ये 34 धावांचं योगदान आपल्या संघासाठी देतोय आणि अजूनही तो खेळाडू क्रीज वरती आपल्याला सुरक्षित पाहायला मिळतोय. लक्ष्मण मोंडकरचा पहिला चेंडू हलकेच खेळून काढला जातोय. त्या चेंडूवरती एक धाव घेतली जाते दोन्ही खेळाडूंकडून. लक्ष्मण पुन्हा एकदा गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय तर त्याच्या समोर एक अष्टपैलू खेळाडू महाराजा तारकर्ली संघाचा सुकृत जोशी. सुरेख फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. सुरेख स्लिपच्या दिशेने ढकलतोय चेंडू. या चेंडूवर सुद्धा एकच धाव घेतोय. दोन्ही खेळाडू हे लक्ष्मण मोंडकर सुद्धा तारकर्लीचाच खेळाडू आहे. आता मात्र तो देवबाग संघातून खेळतोय त्याच्यामुळे सुकृतला त्याची गोलंदाजी माहिती असेल यात काही शंका नाही. सुरेख फटका येतोय कुणालच्या बॅट मधून. नेहाल घाटवळ येतोय बॉलवरती. अडवण्याचा प्रयत्न यशस्वी ठरतोय. एकच धाव घेत आहेत दोन्ही फलंदाज. एखादा संघ पुढे सरकला जातोय. संघ पोहोचतोय आता मात्र 38 वरती. 9 चेंडू 8 धावा. विजयाचं समीकरण बदलत चाललंय. 9 चेंडू आणि 8 धावा. हा सुद्धा सुरेख चेंडू. स्लोअर पद्धतीचा चेंडू. फसवा चेंडू. इथं मात्र फसवतोय तो सुकृत जोशीला. चेंडू जातोय निर्धाव. 8 चेंडू 8 धावा. विजयाचं समीकरण कसं बदलत चाललंय बघा. 8 चेंडू 8 धावा. विजयाचं समीकरण आहे ते म्हणजे 8 चेंडू 8 धावा. सुरेख फटका येतोय. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून जातोय. चेंडू जाईल चौकारासाठी. काय खेळी करतोय सुकृत जोशी आपल्या संघासाठी. उत्कृष्ट खेळी पाहायला मिळते ती सुकृतच्या बॅट मधून. 7 चेंडू 4 धावा. 42 अशी धावसंख्या धावफलकार पाहायला मिळते म्हणजे बिनबाद 42 अशी धावसंख्या पाहायला मिळते. मेगा फायनलचा सामना आणि वन मॅन शो करतोय तो सुकृत जोशी या सामन्यामध्ये. इथं मात्र त्रिपाळा उद्ध्वस्त करतोय तो लक्ष्मण मोंडकर. संघाला बसतोय पहिला धक्का 42 या धावसंख्येवर. किती 39 39 तिसऱ्या क्रमांकासाठी येत आहेत आमचे मोठे बंधू बंड्या मोंडकर. वन डाऊन साठी बंड्या बॅटिंगला 7 चेंडू 4 धावा. विजयाचं समीकरण बदललं जात आहे. 7 चेंडू आणि 4 धावा. कालचा सुद्धा सेमीफायनलचा सामना जर कोणी म्हणजे प्रेक्षक वर्गाने बघितला असला तर 24 चेंडू मध्ये 24 धावांची गरज होती आणि मळई संघ हा 15 धावामध्ये ऑल आउट झाला होता. म्हणजे सर्व गडे बाद झाले होते ते 15 धावांवरती आणि विजयश्री प्राप्त केली होती ती त्या सामन्यामध्ये महाराजा तारकर्ली संघाने. समोरील कॅमेरामॅन ब्राईटनेस वाढवा जरा.
पृथ्वीराज असतं. सात चेंडू 4 धावा विजयाचं समीकरण आणि अंतिम षटक घेऊन येतो तो म्हणजे एक अनुभवी गोलंदाज उमेश येरागे. गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय उमेश येरागे, तर त्याच्या समोर एक सलामीवीर कुणाल चुवाटकर. बंधू मेहरागी आपल्या संघासाठी षटक घेऊन येतोय. बघू आपल्या संघासाठी किती तारांना बघतो बंधू मेहरागी. उमेश शेरागी एक उत्कृष्ट असा देवबागचा खेळाडू, त्याच्या समोर असेल तो कुणाल केळुसकर. पॉईंटच्या दिशेने चटावतो हळू चेंडू बघा की धावामध्ये 1 धाव तर पूर्ण करतील. उत्तर क्षेत्ररक्षण करतोय गणेश खुबल आणि 2 धावा मात्र रोखू शकत नाही. 2 धावेने धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्येत 44 1 बाद 44. आता मात्र 5 चेंडू आणि 2 धावा. बघूया उमेश येरागी बुगलीमध्ये किती फसवतोय तो कुणाल केळुसकर याला. पुढील चेंडू उमेश यांचा खेळण्यास सज्ज. कुणाल कुठेतरी स्वतःच रनअप मध्ये होल ठरतोय तो उमेश येरागी म्हणजे बुंदू मेहरागी. उत्कृष्ट असा गोलंदाज निवडकचा एक आता पुढे तडून चेंडू आणि मात्र विकेट जातोय तो कुणाल केळुसकरचा. झेल मध्ये उत्कृष्ट झेल घेतोय तो प्रथमेश राहुल म्हणजे साने. कुठेतरी दुसरा धक्का बसतोय कुणाल केळुसकरच्या स्वरूपात महाराजा तारकर्ली संघाला. आता बघूया तेजस सादिये जातोय कुणाल ची जागा घेण्यासाठी. मॅच 15 रन्स 138. उत्कृष्ट असा खेळाडू दिसतोय तो तेजस सादे आणि कंपल्सरी चेस आहे. दोन्ही संघांना सूचना देण्यात कंपल्सरी चेस आहे. चला पुढील चेंडू टाकण्यास सज्ज असेल उमेश येरागी. सामना करेल तेजस सादे. मॅन पर तयाशील गावचा सुपुत्र तेजस सादे सामना करेल उमेश येरागी यांचा. पुढील चेंडू उमेश येरागी यांचा. रुपेश उमेश गोलंदाजी एंडवर आपल्याला पाहायला मिळतोय, तर आता नवोदित फलंदाज पाहायला मिळतो तो तेजस सादिये. उरलेल्या चेंडूंमध्ये 2 धावांची गरज. 4 चेंडू 2 धावा. विजयाचं समीकरण कसं बदलतंय पहा. 4 चेंडू 2 धावा. नॉन स्ट्राईक गेलला बंड्या मोंडकर, तर स्ट्राईक एंडच्या दिशेने दिसतोय तेजस सादिये. उमेश येरागी हा सुद्धा सुरेख फटका येतोय आणि इथं मात्र विजयश्री प्राप्त करतोय तो महाराजा तारकर्ली संघ. दोन्ही संघाचं हार्दिक अभिनंदन आणि मेगा फायनल विजयी ठरतोय. श्रद्धांजली